हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय टेक अभ्यासिका यूट्यूब चॅनल. फ्रेंड्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण अबाउट बिल्ड ऑफ स्टक या ऑप्शनबद्दल पाहिलं होतं. म्हणजे आपण बिल्ड एन्व्हायरमेंटवाला सेक्शन कव्हर करणार आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण कसं टाइम स्टॅम्प डिफाईन करू शकतो या ऑप्शनबद्दल आपण पाहणार आहोत. यामध्ये ऑप्शन आहे ॲड टाइम स्टॅम्प टू द कॉन्सोल या आउटपुट या ऑप्शनबद्दल पाहणार आहे. आउटपुट या ऑप्शनबद्दल यासाठी आपण नवीन जॉब क्रिएट करणार. नवीन जॉब क्रिएट करण्यासाठी न्यू आयटमवर क्लिक करणार. या एक जॉबला नाव देणार. डेमो टाइम स्टॅम्प प्रोजेक्ट असं नाव देत आहे. हा आपण फ्रीस्टाईल प्रोजेक्ट असल्यानं फ्रीस्टाईल प्रोजेक्टवर क्लिक करणार आणि ओकेवर क्लिक करणार. यामध्ये एक्झिक्यूट शेल खाली येणार आणि एक्झिक्यूट शेल सिलेक्ट करणार आणि यामध्ये काही कमांड देणार. तर मी कमांड देत आहे इको दिस इज टाइम स्टॅम्प. खाली देणार स्लीप 3. आणि याच्या खाली लिहिणार इको दिस इज सेकंड टाइम स्टॅम्प. आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे की टाइम स्टॅम्प आपल्याला लावायचे असेल कोणत्या कमांडमध्ये की कोणत्या वेळेला काय झालं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहे. तर आता हे कमांड लिहिल्यावर अप्लाय अँड सेव्हवर क्लिक करणार. बिल्ड नाववर क्लिक करणार. इथे फर्स्ट बिल्ड रन झालेला आहे यावर क्लिक करणार. याच्या कॉन्सोल आउटपुटमध्ये आपल्याला आउटपुट शो होत आहे. जे आपण कमांड लिहिलो ते जसं तसं यामध्ये शो होत आहे. पण आता आपल्याला यामध्ये टाइम स्टॅम्प लावायचे आहे की यामध्ये कोणत्या वेळेला काय गोष्ट झाली ते आपल्याला पाहायचे. त्यासाठी डेमो टाइम स्टॅम्प प्रोजेक्टवर क्लिक करणार. यामध्ये कॉन्फिगरवर क्लिक करणार. टाइम स्टॅम्प लावण्यासाठी इथे बिल्ड एन्व्हायरमेंटमध्ये एक ऑप्शन असतो ॲड टाइम स्टॅम्प टू द कॉन्सोल आउटपुट. या ऑप्शनला सिलेक्ट करणार आणि अप्लाय अँड सेव्हवर क्लिक करणार. आता काय होणार की आता कॉन्सोल आउटपुटमध्ये जे पण शो होणार कमांड वगैरे त्याच्यासमोर आपल्याला टाइम स्टॅम्प लागलेलं दिसणार. टाइम स्टॅम्प पण शो होणार. तर बिल्ड नाववर क्लिक करणार. तर यामध्ये सेकंड बिल्ड रन झालेला आहे. तर सेकंड बिल्डवर क्लिक करणार. तर याच्या कॉन्सोल आउटपुटमध्ये पहा. तर यामध्ये आपल्याला टाइम स्टॅम्प शो होत आहे की कोणत्या टाइमला काय काय गोष्टी झालेल्या आहे. तर आता बघा इथे टाइम स्टॅम्प शो होत आहे की कोणती कमांड कोणत्या वेळेला चालवलेली आहे. आता डेमो टाइम स्टॅम्प प्रोजेक्टवर क्लिक करणार. यामध्ये कॉन्फिगरवर क्लिक करणार. आता सांगून देतो की आपण काय काय कव्हर केलं आहे. सर्वात पहिले आपण फ्रीस्टाईल प्रोजेक्टमध्ये येत होतो तेव्हा आपण सोर्स कोड मॅनेजमेंट बद्दल पाहिलं आहे. बिल्ड ट्रिगरबद्दल पाहिलं आहे. आता आपण बिल्ड एन्व्हायरमेंटबद्दल पाहत आहे. याच्या आतमध्ये आपल्याला पॅरामीटर आहे जॉबची गरज पडणार. यासाठी ह्या गोष्टी पहिलेच कव्हर केलं होतं. दिस प्रोजेक्ट इज पॅरामीटराइज वाला. आता हा बिल्ड एन्व्हायरमेंट वाला सेक्शन आहे. यामध्ये
टर्मिनेट द बिल्ड इफ स्टक या ऑप्शनबद्दल आपण पहिलेच पाहिलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲड टाइम स्टॅम्प टू द कॉन्सोल आउटपुट या ऑप्शनबद्दल पाहिलं की आपण कोणतं कमांड दिलं ते कोणत्या वेळेला काय झालं त्यासाठी आपण ह्या ऑप्शनचं यूज केलं आहे. तर यामध्ये इन्स्पेक्ट बिल्ड, लॉग फॉर पब्लिश बिल्ड, स्कॅन्स अँड विथ अँड ह्या दोन गोष्टी नाही पाहणार आहे. प्रोजेक्टच्या रिलेटेड आहे. ग्रॅडल अँड पॅन्ट प्रोजेक्टचे ह्या दोन्ही ऑप्शन आहे प्लगइन इन्स्टॉल केला यामुळे यामध्ये अवेलेबल झालेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. बाय बाय.